चला बघा माऊली, गजानन महाराज 23/2/1878 मध्ये प्रगटले होते. सर्वात आधी गजानन महाराजांचे चरण इथे लागले होते. हे ते शुभ ठिकाण. आणि हे तुम्ही चित्र बघून घ्या. गजानन महाराज बाल रूपामध्ये असताना अन्न ग्रहण करत होते. अन्न म्हणजे हा समोरचा जो वाळा दिसते तुम्हाला, तुम्ही म्हणसाल की आता इथं उष्ट्या पातोळ्या आल्या कुठून, तर हा पातूरकरांचा वाडा आहे. या पातूरकरांच्या वाड्यामध्ये ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. ऋतुशांतीचा कार्यक्रम असताना त्याचे जे काही उष्ट्या पातळवड्या असतील, पूर्ण अन्नाचा नासाडी झालेला होता, तर ते सर्व काही इथं या झाडाखाली आणून टाकलेलं होतं. हेच ते वडाचं झाड. हे वडाचं झाड कमीत कमी 300 वर्षापूर्वीचं झाड आहे. बरोबर. गजानन महाराज इथे प्रगटले होते बाल रूपामध्ये. तेव्हा गजानन महाराजांना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जे आहे याचं सिद्ध करायचं होतं. तेव्हा गजानन महाराजांनी उष्ट्या पात्रावरचं अन्न ग्रहण करणं चालू केले आणि गणगण गणात बोते गणगण गणात बोते असं जप करत होते. बंकटलाल अग्रवाल हे मूळचे सोनार व्यक्ती होते, चपळ व्यक्ती होते. ते त्यांनी गजानन महाराजांना बघितलं की बाबा कोणीतरी मुलगा बसलेला आहे आणि ते तिथं अन्न ग्रहण करत आहे, उष्ट्या पात्रावरचं अन्न ग्रहण करत आहेत. त्यांना विचारपूस केली, तुम्ही कुठचे आहा का आहा म्हणून आदर दिला त्यांना आणि त्यांना घरी घेऊन गेले. तर त्यांना घरी गेल्यानंतर त्यांना स्नान केलं, त्यांचा पुरी भाजीचा नैवेद्य दाखवला. गजानन महाराजांचे सर्वात पहिले भक्त म्हणजे बंकटलाल अग्रवाल. हे तुम्हाला चित्रामध्ये दिसून येतील, बंकटलाल अग्रवाल आहेत. बरोबर. त्यांना घरी नेल्यानंतर तिथून जे काही चमत्कार चालू झाले असतील ते बंकटलाल अग्रवालांच्या घरून म्हणजे बंकट सदनवरून चमत्कार चालू झालेले आहेत. ते बंकट सदन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच.